नमस्कार, आपले सर्वांचे स्वागत आहे। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज। 8व्या वेतन आयोगाबाबत समोर आली मोठी अपडेट। कधी लागू होणार नवीन वेतन आयोग? चला तर पाहूया ही सविस्तर बातमी। त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। ही अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका। व्हिडिओतील माहिती आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे आणि ही बातमी आहे कर्मचाऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या अशा नवीन वेतन आयोगाबाबत। सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग अंतर्गत पगार दिला जात आहे आणि दर 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू केला जात असतो। यामुळे आता 8वा वेतन आयोग 2026 पर्यंत लागू होणे अपेक्षित आहे। दरम्यान 8व्या वेतन आयोगासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे आणि ती म्हणजे नवीन 8वा वेतन आयोग लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर केल्यानंतर लागू होऊ शकतो। अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसदेमध्ये अनेक सदस्यांनी 8व्या वेतन आयोगासंदर्भात प्रश्न उपस्थित केले होते। मात्र सरकारच्या माध्यमातून 8वा वेतन आयोग लागू करण्याबाबतचा कोणताच प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नसल्याचे म्हटले होते। मात्र निवडणुका पूर्ण झाल्यानंतर जे नवीन सरकार सत्तेत येईल ते नवीन सरकार 8वा वेतन आयोग स्थापित करणार असा दावा आता होऊ लागलेला आहे। मिळालेल्या माहितीनुसार 8व्या वेतन आयोगासाठीच्या समितीची स्थापना या वर्षातच केले जाणे अपेक्षित आहे। यामुळे आता जे नवीन सरकार सत्तेत येईल ते नवीन सरकार 8वा वेतन आयोग लागू करण्यासाठी कारवाई करेल असेही म्हटले जात आहे। निश्चितच जर 8वा वेतन आयोग लागू झाला तर सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांच्या पगारात मोठी वाढ दिसून येणार आहे। 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर फिटमेंट फॅक्टर वाढणार। सध्या कर्मचाऱ्यांना 2.57 पट फिटमेंट फॅक्टरने पगार मिळत आहे। मात्र 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर 3 पटीने फिटमेंट फॅक्टर प्रमाणे पगार मिळणार आहे। त्यानुसार आता कर्मचाऱ्यांच्या पगारात 8,000 रुपयांची वाढ दिसून येणार आहे। पुन्हा भेटू आमच्या YouTube चॅनलमध्ये नवीन अपडेट्स। तोपर्यंत आनंदी रहा। नमस्कार।